केंद्र शासनाने लागू केलेला वाहन चालक हिट अँड रन कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 16 जानेवारीपासून वाहन चालक परमेश्वर भगवान ढगे व जगदीश ससाने यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। यावेळी नांदेड जिल्ह्यातील अनेक वाहन चालक उपस्थित होते। जोपर्यंत हिट अँड रन कायदा रद्द करण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार अशा भावना माध्यमांशी बोलताना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केल्या। मी परमेश्वर ढगे आमर उपोषण ठेवण्याचं एक कारण की आज आपण बघतोय की आतापर्यंत ड्रायव्हरच्या हितासाठी कोणी समोर आलेला नाही ना कोणता सरकार समोर आलेला नाही आणि बघतोय मला आज 25 वर्ष झालं गाडी चालवून पण कधीच आम्हाला कुठली सुविधा भेटलेली नाही सोय भेटलेली नाही। त्यांच्यामुळं एकमेव आज मला वाटलं की आपण आमर उपोषण करावंच लागते। आता गेल्या मागच्या 1 तारखेपासून बघताय तुम्ही की आंदोलन केले आणि बंद करण्याचा प्रयत्न केला पण हिट आणि रन कायदा हे रिटर्न झालेला नाही। त्यामुळे ह्या ठिकाणी आज उपोषण 16 तारीख आज दिवसापासून चालू होणार आहे आणि सर्वांच्या साक्षीने ह्या ठिकाणी मी उपोषणला बसणार आहे। मग हे ड्रायव्हरचे सुरक्षा सरकारने द्यावा आणि भेटावा म्हणून आज ह्या ठिकाणी उपोषणासाठी आम्ही सर्वजण बसतोय। पण सुरक्षा आतापर्यंत कुठं दिलेली नाही। आता समजा रन आणि हिट कायदा जे लागू केलेला आहे हे कायदा असा आहे की समजा गाडीनं समोरच्या गाडीला मार लागला समोरच्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जावं लागते, नाही गेलं तर 7 लाख रुपये जुर्माना 10 लाख रुपये आपलं 10 वर्ष सजा आहे। हे सजा मला सांगा 7 लाख रुपये जर ड्रायव्हर पशी असले तर ड्रायव्हर झालाच नसता, दुसरा काही बिझनेस खोलला असता, काही धंदा केला असता। ड्रायव्हर अत्यंत गरीब आहे त्यांच्यामुळं ह्या ठिकाणी ड्रायव्हर की करतात पण नांदेड शहर आपल्या महाराष्ट्रामध्ये ड्रायव्हरला कुठंच पेमेंट त्याच्या बदले बराबर भेटत नाही। त्याच्यासाठी सरकारनं रोजगार भत्ता द्यावा अशी आमची कळकळीची विनंती म्हणून हे उपोषण आहे। आणि तिसरी गोष्ट त्यांच्या घरासाठी आई वडील राहतील, भाऊ राहील, बहीण राहील, लेकरं राहतील, त्यांच्यासाठी शिक्षणामध्ये कुठंतरी सवलत द्यावी, कुठंतरी मदत करावी सरकारनं, त्यासाठी पण उपोषण आहे। आणि तिसरी गोष्ट अपघात झाल्यावर ड्रायव्हरला कोणीच विचारणार परत त्याला मारण्याचा प्रयत्न करते, सगळे मिळून मारतात त्याला। काही ठिकाणी तर माझ्या ड्रायव्हर भावांचा जीव गेलेला आहे, आम्हाला बघू वाटत नाही। आम्ही जर रस्त्यावर चालतो तर आम्हाला बघू वाटत नाही आमच्या ड्रायव्हरचा, एवढी बेकार हाल होते। त्यासाठी ती भूमिका आमर मी सांगालोय की ह्या ठिकाणी मरून जाईल पण मी उठणारा नाही आहे।